गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्यांवर कारवाई, 8,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. महाराष्ट्र राज्यात गायींची कत्तल करण्यास बंदी असताना देखील कत्तल करून गोमांस विक्री होत आहे. सदर घटनेबाबत प्राप्त माहितीनुसार भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीतील सदर बाजार परिसरात आरोपी सोहेल इक्बाल कुरेशी हा गोमांस विक्री करताना आढळून आलाय. सदरचे गोमांस झेंडीगेट येथील जुनेद कुरेशी याच्याकडून विक्रीसाठी घेतला असल्याचं त्यानं कबूल केले. आरोपीच्या ताब्यातून 8,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपी सोहेल कुरेशी आणि जुनेद कुरेशी विरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे, सचिन जाधव, महेश मगर, भरत बुधवंत, हेमंत खंडागळे आणि सागर द्वारके यांनी केली आहे. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध. राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध. ताज्या बातम्या आपल्यासाठी. पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्र जनता न्यूज नंबर 1 चॅनल. आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.